ओ माय गॉड, हा मास्क याची किंमत फक्त आणि फक्त 100 रुपये आहे आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला 2 मास्क येतात, हे 2 बॉटल्स येतात आणि महागातल्या महाग मास्कला सुद्धा मागे सोडेल इतका भारी मास्क आहे हा। हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि पुन्हा बघत असाल जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर थँक्यू सो मच। सो डिलिव्हरी नंतर ना मग ती तुमची सिझेरियन असो किंवा नॉर्मल असू दे, केस खूप गळतात आणि माझी सुद्धा खूप गळत होती, पण आता माझी केस बऱ्यापैकी गळणं बंद झालेलं आहे आणि तर मला आता आहे ना हेअर वॉश करायचा होता। सो मी विचार केला की मी तुमच्यासोबत माझे हेअर केअर रुटीन शेअर करेल। फॅन्सी अजिबात नाही आहे, महाग प्रोडक्ट्स अजिबात नाही आहेत, खूप बेसिक प्रोडक्ट्स आहेत पण ते माझ्यासाठी वर्क करतात आहेत। सो मी तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करणार आहे आणि माझी आंघोळ सकाळी झालेली आहे, पण सकाळी खूप थंडी असते त्यामुळे मग मी हेअर वॉश नाही केले, मी आत्ता करणार आहे। तर हेअर वॉश करण्याच्या आधी मी यूज करते हेअर सिरम। तर तुम्ही कुठलंही हेअर सिरम वापरू शकता, मी विशकेअरचं वापरते आणि त्याने मला खूप छान रिझल्ट आला। माझे केस वाढलेत सुद्धा आणि केस गळणं बंद सुद्धा झालेलं आहे, बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि हे पाहू शकता न्यू हेअर ग्रोथ आलेली आहे। इकडे तर एवढं टक्कल पडलं होतं माझं, हे बघा इथे सुद्धा न्यू हेअर ग्रोथ आलेली आहे। सो विशकेअरचा सिरम ते माझ्यासाठी खूप उपयोगी पडलेला आहे। आता सध्या माझ्याकडे सेसाचं आहे जे की मला PR मध्ये आलं होतं आणि ते हेअर सिरम माझं संपलेलं आहे। सध्या माझ्याकडे सेसाचं आहे जे की मला PR मध्ये आलं होतं। आता याचा रिझल्ट अजून तरी मला माहीत नाही आहे कारण की मी विशकेअरचंच वापरत होते। सो हेअर वॉश करायच्या आदल्या रात्री मी हेअर सिरम लावते आणि खूप इझी आहे लावायला, अजिबात मिक्स करा मग ते पॅक लावा असं काहीही उद्योग करत बसायचं गरज नाही आहे। फक्त याला छान असा पंप दिलेला आहे जो की इथे आपल्याला जस्ट पंप करायचा आहे। आणि हे फक्त स्काल्पला लावायचं आहे, एंड्सला लावायचं नाही आहे, जस्ट स्काल्पला लावायचं आहे। अजिबात ग्रीसी नाही आहे, अजिबात ऑइली नाही आहे। सो छान मसाज करायची यानंतर। छान मसाज करायची म्हणजे छान ब्लड सर्क्युलेशन होतं। आता हे मी आदल्या रात्रीच करते, काल रात्री सुद्धा लावलेलं आहे पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे पुन्हा लावते। आणि डिलिव्हरी नंतर वाढलेलं पोट कमी करण्यासाठी ना मी 30 डेजचं चॅलेंज करणार आहे। सो मी रोज एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे 30 डेज चॅलेंज। तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की सांगा, म्हणजे मी कुठल्या एक्सरसाइज करणार आहे, मी कुठले ड्रिंक्स पिणार आहे, मी त्यासाठी काय करणार आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तुम्हाला ते बघायला आवडेल की नाही हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। सो आता सिरम लावून झालेला आहे। आता जसं की मी सांगितलं की मी आदल्या रात्रीच लावते, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी आत्ता लावलेलं आहे। आता लावलंच आहे तर मी 1 तासभर वाट बघणार आहे कारण की प्रोडक्ट वाया जायला नको। सो मी 1 तासाभरानंतर मग हेअर वॉश करणार आहे आणि हेअर वॉशसाठी मी काय यूज करते हे मी तुम्हाला दाखवते। सो हा शॅम्पू मी यूज करते
सेसाचा अँटी हेअरफॉल आणि हे क्लेम करतं की 2 वीक्समध्ये हेअरफॉल कंट्रोल करतं हे. आता हे मला PR आलं होतं, पण जसं मी हे यूज करायला स्टार्ट केलं ना, याने माझे केस इतके स्मूथ झालेले आहेत, इतके सॉफ्ट झालेले आहेत. इवन विनायकसुद्धा हे यूज करतो आणि त्याचे हेअरसुद्धा खूप रफ होते, पण ते सुद्धा इतके सॉफ्ट झालेले आहेत आणि इतका छान स्मेल येतो यातनं ना. खूप छान शॅम्पू आहे, अजिबात स्पॉन्सर नाही आहे. आता मी शॅम्पू केलेला आहे आणि त्यानंतर हा मास्क मी यूज केलेला आहे. ओ माय गॉड, हा मास्क याची किंमत फक्त आणि फक्त 100 रुपये आहे आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला 2 मास्क येतात. हे 2 बॉटल्स येतात आणि महागातल्या महाग मास्कला सुद्धा मागे सोडेल इतका भारी मास्क आहे हा. हा यूज करायचा, शॅम्पू केल्यानंतर हा लावायचा एंड्सला, लाईक स्काल्प सोडून हा लावायचा आणि 15-20 मिनटं आणि तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास जर तुम्ही ठेवलं ना, तर ओ माय गॉड, तुमचे हेअर इतके स्मूथ होणार आहेत. मी आता शॅम्पू करून आली आणि हा मास्क लावून ठेवलेला आहे मी. तो आता अर्धा तास मी ठेवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला माझे केस दाखवते. इतकी स्मूथ होतात, इतकी मॅनेजेबल होतात ना. या मास्कचं नाव आहे केराटिन हेअर मास्क फॉर ड्राय अँड डॅमेज हेअर. सो मी हीट यूज करते, त्यामुळे माझे हेअर इतके डॅमेज झालेले आहेत, पण हे मास्क यूज केल्यावर माझे केस इतके स्मूथ होतात, इतके सॉफ्ट होतात. ओ माय गॉड, सच अ गुड मास्क. खरंच इतकं छान मास्क आहे आणि किंमत फक्त आणि फक्त 100 रुपये आहे. सो आता अर्धा तास हे मास्क मी लावून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग अर्ध्या तासाने मी हे वॉश करणार आणि त्यानंतर लगेच मी स्टाईल करते, कारण की मग एअर ड्राय केले ना, माझे हेअर कर्ली आहेत. सो मी जर का एअर ड्राय केले ना, तर मग त्यामध्ये इतका गुंता होतो ना, पण हे यूज केलं ना की इतके सॉफ्ट होतात, इतके शायनी होतात ना माझे केस. सो आता मी अर्ध्या तासाने माझी हेअर वॉश करते आणि त्यानंतर मग पुन्हा लाव 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 सो स्टाईल करायला मी हे मेक मी बोल्डचं एअर ड्रायर प्लस व्हॉल्युमायझर यूज करते आहे. तर आता याने आपले हेअर्स ड्राय पण होतात आणि सोबतच स्टाईल पण होतात. आता स्टाईल केलेले हेअर्स आणि स्टाईल न केलेले हेअर्स या दोन्हींमध्ये किती डिफरन्स दिसतोय हे तुम्ही बघू शकता. हे कसं यूज करायचं यावर जर का तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा, मी यावर डिटेल व्हिडिओ बनवेल. यानंतर मी हे स्ट्रिकचं सिरम यूज करते आणि जेवढे प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत ते सगळे 400 रुपयांच्या आत आहे. सो हे साधं सोपं आणि कमी खर्चिक म्हणजे अफोर्डेबल असं हेअर वॉश रुटीन आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कशाबद्दल बघायला आवडेल हे सुद्धा खाली कमेंट करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.